नमस्कार मित्रांनो, विराट चाकोली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, काल आपण संध्याकाळी लेट आलेलो म्हणून आपल्याला ओटी लागली आणि आपण 2च जाळे टाकू शकलो। तर 2 जाळे आपण टाकले आहे 6 बोटीमध्ये, एक तंगामध्ये टाकले आणि एक पॅरिसमध्ये टाकले आहे। तर आज आपण सकाळी उचलायला आलो आहे। तर लेटच आलो आहे कारण की रात्री जास्त मच्छी पडत नाही म्हणून सकाळी बघूया बरं काय मच्छी पडते का। तर आपण सकाळी आलेलो आहे आणि थोड्याच वेळात आपण जाळे उचलून घेऊया, बघूया आपल्याला काय बघायला भेटते। तर चला आता जाळे उचलून घेऊया। चला मित्रांनो, जाळे पालावून घेऊया, बघूया जाळ्यात आपल्याला काय बघायला भेटते। 2च जाळे टाकले आहेत, बघूया आज काय लागते जाळ्यात। आणि बघा एक कोत्या आहे, कोत्या लागलाय मीडियम साइज मध्ये। हे आपल्या डिस्को झालेला आपल्याला मच्छी मस्त पडते, म्हणजे काय ना काय तर असते याला। अजून जाळं पालवायचं आहे आणि बघूया अजून काय बघायला भेटते। मस्त कोती आहे आणि ताजा आहे बघा, एकदम ताजा। त्याला सावलीमध्ये ठेवूया। आता पुढे जाऊया, बघू पुढे काय असतं। हाय अजून काय आहे का बघू। चला अजून बघूया पुढे काय आहे। एक छोटा कोत्या तर आपल्याला आलेला आहे आणि इथे एक गोंटी लागले जाळाला। गोंट्या वगैरे फेकतात तर गोंटी लागलेली आहे। अरे बापरे, पुढे काहीतरी आहे मोठं, काहीतरी आहे मोठं पुढे, बघूया काय आहे। कोत्या आहे कोत्या, अरे वा, काम फिट, जिवंत आहे, जिवंत कोत्या, भारी भारी काम फिट। कोत्याची साईज बघा, खतरनाक। अरे वा, एक नंबर। आणि आवाज बघा कसा करतो। जिवंत आहे आणि जास्त अटकलेला पण नाही मिळत। गोंटी लागली, पहिला गोंटी काढून घेऊ। आणि कोत्याचा आवाज बघा, बेडूक आवाज, बेडूक कसा आवाज करतो तसा आहे। पहिला गोंटी काढू, गोंटी पण कुठून अटकले काही समजत नाही। कोत्याच काढून घेऊ कारण की कोत्या जास्त अटकलेला नाही मिळत। बघा कोत्या एक नंबर, जिवंत आहे एकदम। बघा हालतो, याला पण सावलीमध्ये ठेवून द्यायला लागेल कुठेतरी। त्याला आपण डायरेक्ट
गोणीमध्येच टाकतो. कसं ऊन लागलं की माशी खराब होते. गोणीमध्येच टाकून देतो डायरेक्ट. चला आता अजून थोडं झालं पालावं राहिलं, ते पण पालावून घेऊया. चला आता दुसरं जाल पालावून घेऊया. बघूया या जाल्यात काय बघायला भेटते. कारण की हे जालं आहे पॅरिसचं, ते तंगाचं होतं आणि हे आहे पॅरिसचं. अजून ओहटी लागलेलीच आहे. आपण काल जाली टाकली होती, सकाळी उचलायला आलेलो आहे, पण लेटच आलो आहे. बघूया या जाल्यात आपल्याला काय बघायला भेटते. चला जाले पालावाला चालू केलेला आहे. दगडी भरपूर येतात जाल्यात. पॅरिसचं झालं असल्यामुळे याला दगडी अटकतात, भरपूर अटकतात. छोटी दगडी अटकली की जालं पूर्ण अटकते. या जाल्यात बघूया काय बघायला भेटते. पिशव्या लागतात भरपूर आणि हवा असल्यामुळे आपल्या बोटीतून जालं पालायला जमत नाही. कारण की बोट जाल्याच्या वरतीच जाते आणि काहीतरी दिसते ढोंडेरा. आणि हे घोलपीस आहे बघा, छोटी घोलपीस. छोटी घोलपीस लागली आपल्याला. बघा छोटी घोलपीस. मित्रांनो याची साईज कम से कम 30 किलो, 20 किलो, 40 किलो अशा मोठ्या मोठ्या याची साईज होते. आणि ही छोटी घोलपीस आहे बघा, एक नंबर छोटा घोलमासा. कारण की तुम्ही बघितलंच असेल घोलमासा असाच दिसतो बघा. छोटा घोलमासा आपल्याला पडलाय, जाम भारी. आणि हा मेल आहे, ह्याच्या पोटावरूनच समजते बघा. मेल आहे हा, ह्याच्या पोटावरून असं दाबलं की समजते ही फिमेल आहे की मेल आहे, हे समजते पूर्ण. तर हा मेल आहे आणि जास्तीत जास्त 1 किलोपर्यंत असेल बस. छोटा घोलपीस. ठेवून देऊया याला पण सावलीमध्ये. चला पुढे जाऊन बघूया काय आहे. आज हवा असल्यामुळे जाले बरोबर पालावला भेटत नाही, तर आपण कसं तरी जाले पालावून घेऊया, मग नंतर व्यवस्थित करूया. बोट आपली बरोबर राहत नाही, बोट सरळ राहायला पाहिजे, तरच आपल्याला समोरून मच्छी येताना दिसेल. ती बोट आपली जाल्याच्या आडवी लागले म्हणून आपल्याला पूर्ण जी मच्छी येते ती दिसत नाही आणि जाले पण पालावाला जमत नाही. हवा असल्यामुळे हे अशी बोट राहिली. बघा आता बरोबर बोट राहिली, अशी बोट राहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पण दिसेल समोरून काय मच्छी आली तर. आणि जालं पूर्ण आपलं संपलं. तर आपल्याला पहिल्या जाल्यात 1 कोत्या, 2 कोते आणि ह्या जाल्यात आपल्याला 1
छोटा गोल्डफिश हे बघायला भेटलंय. तर चला आता जाळे सोडून देऊया. मित्रांनो, आपली सगळी जाळे उचलून झालेली आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला आज एक गोल्डफिश छोटी पडलेली आहे आणि एक कोत्या आणि एक छोटा कोत्या पडलेला आहे. बघा, ती आहे छोटी गोल्डफिश, यो आहे मोठा कोत्या. 3 किलोचा कोत्या आहे आणि हा एक मीडियम साईजचा कोत्या आहे. तर आपल्याला आज एवढे मासे पडले. बघा, मस्त एकदम ताजे मासे आहेत. आणि गोल्डफिश आपल्याला पहिल्यांदा पडला आहे. पडतात ढोंबे मासे पडतात आपल्याला, पण गोल्डफिश इकडे आपल्याला पहिल्यांदा पडलेला आहे. गोल्डफिश मस्त आहे बघायला. बघा मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.